आजची आपली रेसिपी आहे खमंग असा पोहे आणि मुरमुऱ्यांचा चिवडा। तुम्ही इथे बघू शकता मी चिवड्यासाठी अगदी पातळ असे पोहे घेतलेले आहेत, त्यानंतर मुरमुरे घेतलेले आहे आणि थोडे मक्याचे पोहे घेतलेले आहे। हे सर्व मी चाळणीने गाळून घेतलेले आहे। चिवड्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे डाळवा घेतलेला आहे, त्यानंतर हा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची, शेंगदाणे, त्यानंतर हा कढीपत्ता, लाल तिखट, साधं मीठ, जिरा पावडर, धने, हळद, त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे, काळं मीठ आणि धनिया पावडर। हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण तळून घेऊयात। इथे मी एक मोठ्या साईजची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये पोहे घातलेले आहेत। आता आपण हे चांगले भाजून घेऊयात। पोहे कुरकुरीत होण्यासाठी आपण थोडं मीठ घालून याला भाजूया। आता थोडं तेल घालूया, थोडी हळद घालूया। तुम्ही बघू शकता आपले पोहे चांगले क्रिस्पी झालेले आहेत, म्हणजे हे पोहे आपले भाजलेले आहेत। आता आपण अशा प्रकारे मुरमुरे भाजून घेऊयात। आपले मुरमुरेही चांगले फ्राय झालेले आहेत। आपले पोहे आणि मुरमुरे भाजून रेडी आहेत। त्यानंतर हे मक्याचे पोहे, हिरवी मिरची, कढीपत्ता, डाळवा, धने, कांदा, त्यानंतर शेंगदाणे, खोबरं आणि हे थोडं तेजपान, हे सर्व मी तळून घेतलेलं आहे। आता आपण हे यामध्ये ॲड करूया। इथे मी हळद आणि तिखट याचा तडका केलेला आहे, तो याच्यावर आपण टाकूया। थोडासा हिंग घालूया, थोडं साधं मीठ, धनिया पावडर, हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपला खमंग असा चिवडा रेडी आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।